आता एक सविस्तर बातमी पाहूयात। नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर जोरदार हल्लाबोल केलाय। वक्फ सुधारणा कायदा, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जास्तीच्या मतदानाबद्दल राहुल गांधींनी आरोप केले होते, त्यावर देखील अमित शहा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। अभी तो कह रहे हैं महाराष्ट्र का इलेक्शन भी जो है उसको भी चोरी कर लिया आप लोगों ने। अगर हम जीत जाते तो क्या, वो जीत जाते तो क्या कहते? हम तो वो है 10 साल, हमारे 10 साल में इनकी तेलंगाना सरकार बनी, चेन्नई में सरकार बनी, बंगाल में बनी, हिमाचल में बनी, वो कैसे बनी फिर तो? राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2.25 लाख क्विंटलची आवक झाली। यात एकट्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 1,11,000 क्विंटलची आवक झाली। यावेळी कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांपासून 1,250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। जातीनिहाय जनगणनेची आक्रमक मागणी करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जोरदार खिल्ली उडवली। अमेरिकेच्या शुल्क आकारणीमुळे गंभीर आर्थिक संकट येणार असल्याचा इशारा देखील यावेळी राहुल गांधी यांनी दिला। सोलापुरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 1-2 दिवसाआड सुद्धा शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही, तर काही भागात नागरिकांना 5 ते 6 दिवसाआड पाणी मिळत असून पाण्यासाठी नळांना विद्युत पंप लावण्याचे प्रकार सुरू आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागातील साबू सिद्दीक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या सुमारे 25 दुकानांवर महानगरपालिकेने निष्कासनाची कारवाई केली। मुख्य डाक कार्यालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालय या परिसरात वाढीव जागा व्यापून अतिक्रमण केलेली दुकानं आणि फेरीवाल्यांवर देखील निष्कासन आणि जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। खुलताबाद येथील औरंगजेब कबरीचा विषय थोडा थंडावला असताना आता खुलताबादचं नामकरण रत्नपूर करावं अशी मागणी समोर आलेली आहे। यावरून इम्तियाज जलील यांनी निशाणा साधलाय। सगळे नाव बदलली जात आहेत, देशाचं नाव मोदी स्थान करा आणि आता आपल्या बापाचंही नाव बदला असा हल्लाबोल जलील यांनी केलाय। भाजपनं घोटाळा करत निवडणूक जिंकली असा आरोप मल्लिकार्जुन खरगेंनी केला होता। दरम्यान आज काँग्रेसची जी अवस्था झाली आहे त्यातून सुधारणा केली नाही तर पुढच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मान्यतेसाठी झगडावं लागेल असं प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पालघरमधील आयोजित लोक दरबारात सेना कार्यकर्त्यांची तुंबळ गर्दी पाहायला मिळाली। गणेश नाईक यांच्या जनता दरबारला पालघरमध्ये शिवसेनेकडून उत्तर असल्याची चर्चा आहे। धातू आणि कागद मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मंत्री आकाश फुंदकर यांची भेट घेतली आणि बेलगाम अधिकाऱ्यांवर चाप लावण्याची मागणी केली। राज्यात परमिशन देण्यात आलेल्या बाईक राईड सर्व्हिसमध्ये भूमिपुत्रांना 80% घेण्यात यावं अशी मागणी मनसेनं केली आहे। मनसेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी यासंदर्भात परिवहन आयुक्तांची भेट घेतली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं। भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात सुळेंनी आंदोलन केलं होतं। 7 तासानंतर सुळेंनी हे उपोषण मागे घेतलं। रस्त्याच्या कामावरून अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय। खासदारांना 5 कोटींचा निधी मिळतो, काम करायचं म्हटलं तर 1 मिनिटात करता आलं असतं असा टोला अजितदादांनी लगावलाय। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आलाय। कोल्हापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून कोरटकरला दिलासा मिळालाय। कोरटकर पुरावे बदलू शकतो, साक्षीदारावर दबाव टाकू शकतो म्हणून कोरटकरला जामीन मिळायला नको होता अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली आहे। सावंत यांना ज्या भाषेत कोरटकर बोलला आहे त्यावर आम्ही अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू असं सरोदे म्हटलंय। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेप्रमाणेच बुलढाण्याच्या मलकापुरातही पैशांसाठी मृतदेह अडकून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 40,000 रुपयांसाठी 6 तास मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला नसल्याचं समोर आलंय। मलकापूरच्या कला रोडवरील हकीमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या या मुजोरीवरून मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठीच पुजाऱ्यांचं नाव घेतलं जातंय असा आरोप पुजाऱ्यांनी केलाय। पुजाऱ्यांना विनाकारण गोवलं जात असून पुजाऱ्यांची बदनामी सहन केली जाणार नाही असा इशारा पुजाऱ्यांनी दिलाय। ड्रग्ज प्रकरणात माझा मुलगा आणि सख्खा भाऊ जरी असला तरी कारवाई करा अशी मागणी ओमराजे निंबाळकरांनी केली आहे। एवढा मोठा विषय भाजप आमदार राणा पाटील यांनी विधानसभेत का उपस्थित केला नाही असं म्हणत त्यांनी राणा पाटलांवर हल्लाबोल केला।
धाराशिव जिल्ह्यामध्ये ड्रग्ज प्रकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात शाळकरी मुलं चक्क भर बाजारात रस्त्याच्या कडेला बसून प्लास्टिकच्या पिशवीत व्हाईटनर नशा करताना दिसत आहेत आणि हा व्हिडिओ कळंब शहराचा असल्याची माहिती आहे. आरबीआयनं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला यूपीआयद्वारे पर्सन टू पर्सन व्यवहारांची मर्यादा वाढवण्यास मंजुरी दिली आहे. आरबीआयच्या निर्णयामुळे यूपीआयद्वारे मोठ्या रकमेच्या व्यवहारांचा मार्ग मोकळा झालाय. तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालयावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलेला आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे. यापूर्वीच्या आरोग्य विभागाच्या चौकशीत प्रथमदर्शनी घैसास यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. दरम्यान या समित्यांचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आलाय. बदलापुरात शाळेत घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात येते. याच अनुषंगानं ठाणे महापालिका प्रशासनाच्या 129 शाळांमध्ये 950 सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहेत आणि त्यासाठीची निविदा प्रक्रिया देखील राबवण्यात आली आहे. पुण्यातील महापालिकेच्या समान पाणी पुरवठा योजनेला 8 वर्ष झाली, मात्र अद्यापही या योजनेतील पाणी साठवण करणाऱ्या टाक्यांचं काम पूर्ण झालं नाहीये. विविध कारणांमुळे होणाऱ्या विलंबामुळे 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली, तरीही 86 पैकी 66 पाण्याच्या टाक्या बांधून झाल्या. राज्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या क्रीडा गुणांचे अर्ज यंदा आपले सरकार या संकेतस्थळावरून भरण्यात आलेत. मात्र या अर्जासाठी शुल्क आकारणी करण्यात येते आणि त्यामुळे क्रीडा गुणांसाठी 2 स्वतंत्र शुल्कांचा भार विद्यार्थी, शाळा आणि महाविद्यालय शिक्षकांवर पडतोय. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनासाठी बाधित शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या 6 महिन्यात संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी बुधवारी व्यक्त केला. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या 15 साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस देण्यात आलेली आहे. साखर आयुक्तालयानं ही कारवाई केलेली आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2 तसंच छत्रपती संभाजीनगरमधील अशा 15 कारखान्यांचा समावेश आहे. पुण्यात पदपथांवर लावण्यात आलेले आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे डीपी काढून टाकण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिला. या आदेशामुळे पालिकेची तारांबळ उडाली आहे. पदपथांवरील डीपी काढून टाकल्यास ते बसवायचे कुठे यासाठी पालिकेकडून जागेचा शोध सुरू आहे. खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपायांची पदभरती बंद केल्यानं राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल 25,000 जागा कायमच्या रद्द झालेल्या आहेत. तर दुसरीकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6,000 जागा भरल्या जाणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय निघालाय. राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयापर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं मिशन म्हणून राबवण्यात यावा, अशा सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचं स्वरूप बदलण्यात आलेलं आहे. त्याला आता अर्थसहाय्याचं स्वरूप देण्यात आलं असून एकूण 6 अर्थसहाय्य योजनांसाठी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील एकूण 3,000हून अधिक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना योजनेनुसार 2 ते 18,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंशांपर्यंत आसपास स्थिरावलेलं आहे. पुढील काही दिवस कमाल आणि किमान तापमानामध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली. पुण्यात एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीमध्ये 70 माता मृत्यू झालेले आहेत. त्यात महापालिका क्षेत्रातील रहिवासी 26 माता असून महापालिकेबाहेरील 25 तर इतर जिल्ह्यातील 19 माता आहेत. विशेष म्हणजे एकूण मृत्यूंपैकी 52 मृत्यू हे दारिद्र्य रेषेच्या वर असलेल्या कुटुंबातील आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवतीला अनामत रक्कम मागितल्याचं समोर आल्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातील 650 खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. यापुढे कोणत्याच रुग्णालयानं रुग्णाकडून अनामत रकमेची मागणी करू नये, तसंच मागणी केल्यास परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर भारतीय पथक भारताकडे रवाना झालंय. तहव्वूर राणाला विशेष विमानानं भारतात आणले जात असून आज दुपारी राणा भारतात पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. तहव्वूर राणाला सुरुवातीच्या काही आठवड्यांच्या चौकशी आणि तपासासाठी एनआयएच्या ताब्यात ठेवण्यात येणार आहे. तर एनआयएचे महासंचालक सदानंद दाते तहव्वूर राणा चौकशीचे प्रमुख असणार आहेत आणि या चौकशीनंतर
मुंबई गुन्हे शाखेला त्याची कोठडी मिळेल असं सांगण्यात येते.